आंदोलनाची तीव्रता ते कमी करू शकत नाहीत. त्यांनी किती प्रयत्न केले तरी मराठ्याला माहिती आहे मी त्यांच्यासाठी झटतोय, त्यांच्या पोराबाळासाठी झटतोय. त्यामुळं सरकारवर अवलंबून नाहीत आम्ही. सरकारने काही शब्द फेकले, मराठ्यांना विश्वास ठेवत, मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावरती. त्यांनी किती शब्दाचा फेका करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोक्यावर लावायचं लावू द्या, मराठे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. कारण 45 वर्ष झालं मराठ्याला फसवलंय. त्यामुळे टेन्शन नाही. ए पोरावर प्रयोग चालू आहे, शांत राहा थोडं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॅफिक जाम झाली तर आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणणं आहे की आणखीन लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखीन जाम होईल. आणि तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानीनं असं ठरवलं का मराठ्याच्या गरीबाच्या पोराचं वाटोळा करायचं? तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावात खेड्यापाड्यातली? असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून गोरगरिबांचे लेकरं सुद्धा सुखा समाधानाने जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? पद आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झालं आता, भाषणबाजी खूप झाली. ते आता नाही. आता फुलान फाईट, शेवटची फाईट आहे. नाही ते का उत्तर देत नाहीत तुम्ही ते विचारलेल्या प्रश्नावरती? पण आम्ही खंबीर आहेत ना. आम्ही नेत्यावर जगतच नाही. ते जर म्हणले ओबीसीतून देऊ, नाही तर कुणी म्हणलं नाही देऊ, आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत, तर आमच्या स्वतःच्या म्हणण्यानं चालतो. आले काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोणी मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला, त्यांचं काम आहे येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाहीत. ही आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉईंट आहे. आम्हाला आता तुमच्याकडूनच कळलं, मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं. महाराष्ट्र शिव्याने नाही लक्षात ठेवत, कर्तृत्वानं लक्षात ठेवत. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं काडीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उंटावर बसून काडीन औषध लावणे असं त्याला म्हणतात. कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दुख झालेल्या माणसाला काडीन औषध लागतच नाही. जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. ते उंटावर बसून काडीनं मलम लावले याला म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय कर्तृत्व आहे बरं फडणवीस साहेब तुमचं, मला जरा सांगा. तुम्ही धनगराच्या गाडीत लाकूड घातलं, परत म्हणता शिया दिल्या. आहे का? मग आता आमची खेड्याची भाषा आहे. आता तुम्ही परत म्हणता शिया दिल्या. धनगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही बरं का. फडणवीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून, तुमच्या दारात आहे मी आता काय लांब नाही. तुम्ही हे काय इथून लाईट दिसतो तुमचा दावा देऊ. मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं. तिथं एक माईक आम्हाला आणून द्या, एक भोंगा तुम्हाला ठेवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा? तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटोळ केलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे,
व्यासपीठाचे बाजूचे बडबड बंद करा, नाही तर बाहेर व्हा तुम्ही पुढे हजर शिक. कायला बडबड करता रे? इकडचे बडबड बंद करण्यात व्हा बाहेर तिकडं. देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इथं काही काळी समाज मराठवाड्यात ओबीसीत आहे, विदर्भात एससीत आहे, खानदेशात एसटीत आहे. एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असती का? हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व. मराठवाड्यातली काही काळीची पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काही कडेची एससी होती. तिकडची काही कडेची एससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ, धड आमचा मराठ्याचं तसंच हे कर्तृत्व केलं तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी ती ओपन. धड आमचा आंतरजातीय विवाह आहे म्हणून कळा ना, आम्ही मराठ्याचे आहेत का म्हणून मेळ लागा ना. इतकी बेकारी आहे. तिकडची इकडे पोरगी करावं, ती पोरगी आणलेली ओबीसी, तिचा नवरा ओपन, पोर ओपन आणि ती ओबीसी. आई निवडणुकीला उभा राहते, बाप तिचा प्रचार करतो. म्हणजे कोणाचे हाय का ताळमेळ? हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असूनही न देणं, हे तुमचं कर्तृत्व ऐकाच आता. भाऊ द्याच आता फडणवीस साहेब. दूध का दूध, पाणी का पाणी झालंच पाहिजे. तुमचे बुट चाटणारे आमदार लेत येते, गोणी चपला भरलेले बुट भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार लेत फक्त कर्तृत्व तुमचं. कारण त्यांना मंत्रीपद पाहिजे म्हणून. तुमचं कर्तृत्व आहे का? याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे, आणखीन विसरू नये. उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्यात. तुम्ही आम्हाला देवाच्या आडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता. हे तुमचं कर्तृत्व आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही आंतरवलीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या. हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस, मतदान घेतलं आणि माफ नाही केलं, हे कर्तृत्व आहे तुमचं. गळ्यात इणा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही, आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी. पखवाज तुमच्या गळ्यात बळत गुतीला, तुम्हाला वाजतच सुद्धा येत नव्हतं. तुमचे बोट कुठेच बघा पखवाजावर. पखवाजाच्या खालच्या बाजूला आहेत. पकाच खालून नसतो वाजत, वरून वाजत असतो. त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ. हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पकाच वाजत देण्यात तुमच्या गळ्यात टाळ दिला. टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे. टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर, कोणत्या चरणावर? 2 द्यायचे का 3 द्यायचे? बाबा बरोबर का? हे नियम असतो. तुम्ही जर टंकळक 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 वाजायला सुरू केलं, हे कर्तृत्व नाही, हे कर्तृत्व तुमचे. शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला, हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले, हे तुमचे कर्तृत्व आहे. तुमचे कर्तृत्व सोपे नाही. सांगावं किती मला रात जाईल, कारण मी तेवढा निबारे तुमच्या तोडीस तोड. आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं नसतं आम्ही तुम्हाला बोललो नसतो. तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे. तुम्ही काय सांगितलं हाणल्यावर? महे पोलीस आहेत, मह्या पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या आंतरवलीच्या मावल्यावर, त्यांच्यावर, माणसावर, बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या. देवात हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणलं नाही याला जेलात जाऊ द्या. तर ते म्हणते मया पोलिसाला हाणलं म्हणजे पोलीस होतोय का जनता आहे? तुझी जनता असली पाहिजे.
म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर कुठे शा दिल्या? तुम्ही आडमुठे चालले तर आपण आडमुठे चालवतो. तुम्ही सभ्य वागला, आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली, पुऱ्या महाराष्ट्राने कौतुक केलं. केलं नाही पोराव? तुम्ही जसे वागताल तसे आम्ही. आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं, सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली, जर तुमच्या बंगल्यावर काय नाव आहे ते बंगल्याचं? वर्षा का बंगला? वर्षा बंगला. बर, हा वर्षा बंगल्या जर नाही बुजीला गुलाल नाही तर आपलं नाव बदलून ठेवा. हा एकदम सोपं. पण तुम्ही मारा मोरीच्या भानगडीत पडू नका. मारीन धोपटीन दादागिरी करीन पोराला, ते झालं एकदा. आता त्या भानगडीत पडूच नका शाण्याचं. आणि तिचे पोस्ट व्हायरल होते ना, ते चले चपाटे असते 4-2 पुढची आशा. आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिलेत. मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या, आता राज्यपाल कोठ्यातली तेवढीच संधी ती का हुकली, त्यांचं टंबळच वाजलं. मग त्यांना माहिती आहे याला बोललं म्हणजे तेवढंच राज्यपाल कोठ्यातल्या देते. कारण विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाही आहेत. मग आता पुन्हा विधानसभा आता या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोले कुत्रे बोंबले. ते थोडेफार काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखीन कर्तृत्वावर जर बोलले तर मी यादीच टाकीन उद्या. मग आम्ही व्हायरल करू पोस्ट. ओबीसीचं वाटोळं केलं तुम्ही, ते टाकितो. मग कोणाचं काय केलं ते पुरं टाकतो. मग माझजवळ बी यादी आहे, काही अडचण नाही. हे बघा, मला लाखो लोक आले इकडं. शांत बसा. लाखो लोक इकडं आले म्हणून माझात मस्तीत बोलणार नाही, सरकारला बोलायचं म्हणून. मी खरंच वेगळं रसायन आहे म्हणून देवेंद्र फडणवीस कधी कधी म्हणत असतात वेगळं रसायन आहे. मला जे बोलायचं ते मी खरं बोलतो. माझ्याकडून कोणी पॉझिटिव्ह व्हावं म्हणून मी बोलत नाही. असं मला वाटतं तुमच्या प्रश्नावरती. ते मताची चोरी झाली का नाही मला काय, मी तज्ज्ञ नाही त्यातला. हा ना, मग सांगतो ना तुम्हाला. मायला मग आम्ही एक विचार केला, लोकसभेला कम नाही पडे. लोकसभेला तर एकानाका निवडून आले. म्हणजे मताची चोरी ते प्रश्न मग आणायचे. पण आता तुम्ही विचारलाय तई म्हणून सांगतो, जर ते मताची चोरी असते तर विधानसभेला लोकसभेला खपाखप निवडून आले ना. असं मला वाटतं नसावं गोळ बा, असं माझं म्हणणं नाही बरं का वैयक्तिक. पण पुढचंही सांगतो, मी काय त्यातला तज्ज्ञ नाही बा. करू शकते जे काही सुविचारले नमुनेबाजी दे करू शकतात, गोळ काही सांगता येत नाही. पण आपण लोकसभेची विधानसभेची तफावत अशी केली. इगो, ते मुख्यमंत्र्यांचा इगो, मराठ्यांचा द्वेष, आकाश मराठ्याविषयीचा सोडावं असं म्हणणं आहे. म्हणून मी कालच पत्रकार बांधवाजवळ निरोप पाठवला जाहीर मीडियात. योग्य वेळे योग्य संधी. गोरगरीब मराठ्यांचे करोडोंचे मन जिंकणे. तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्रीपद नाही दिलं ते तुमच्या रुसल, एखाद्याला पद नाही दिलं ते तुमच्या रुसल. पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तर मरेपर्यंत विसरत नसते. योग्य ट्रॅक आहे आता. अशी संधी आली, योग्य निर्णय घ्या. आरक्षण देऊन करोडो मराठे तुमच्या पाठीशी राहतील. पण त्या कळतच नाहीये, द्वेषच भरला बस, बाकी काय. चला धन्यवाद. तोंड कोरडं पडलंय. उद्या बोल, अवघड आहे. थोडं शांत राहतो थोडं. हॅलो, पुन्हा एकदा ऐका पोरं आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पण एक विशेष माहिती सांगायची. सरकारने आणि पोलीस बांधवांनी एक काम करा. आधी सारखे निरोप पाठवू नका. इकडं गाड्या आड्या लावल्या आणि तिकडं आड्या लावल्या आणि त्या रोडवर थांबल्या. तुम्ही ना अगोदर पार्किंग लवकर घोषित करा. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तो संदेश जाईल, या विभागात विरारला या ठिकाणी पार्किंग समजावं, किंवा वाशीला या ठिकाणी, चेंबूरला या ठिकाणी.
सायनला अमुक अमुक ठिकाणी, दादरला या ठिकाणी, मंत्रालयाच्या आसपास, आझाद मैदानाच्या आसपास अमुक अमुक ठिकाणी तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही काय करता, 15 मिनिटाला 10 मिनिटाला व्यासपीठावर येऊन सांगता मी करतो उपोषण. मी तुम्हाला खरं सांगतो, आज उद्यापासून मी बोलणार नाही. एक तर उपोषण करते नाही, बोलायचंच नसतं, पण मला लय कंड आहे तुम्हाला लय कंड आहे. दोघाचं लपून ठेवत नाही मी. काय आहे तर मग ते बार बार मला विचारायला येते सरकार, मग मी सांगतो. त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो, तुम्ही पहिल्या पार्किंग लवकर तातडीने घोषित करा, मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून, म्हणजे पोरं तिथं गाड्या घेऊन जातील. आणि आता विरारच्या पोराला सांगतो, आता ते काय असन तिकडचा टप्पा येणार असन तो खानदेश विदर्भातला. आता कारण यांना काय आहे, हे मुख्यमंत्री असा माणूस आहे, त्यांचं 4-2 लोक आहेत, ते जसे कानात थुकत येईल तसंच बोलतील. आणि ते कानात थुकत आहेत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मराठा लांब चालला. त्यांनी मनाचं डिसिजन घ्यावा, आपण काय केलं पाहिजे. 13 ते काफील मराठवाड्याचं मागं नाही, आता मराठी संपले, याच्या माग कोण न राहिलं. पश्चिम महाराष्ट्राच्या मागं राहिलं नाही, याच्या माग कोकण राहिला नाही, खानदेश विदर्भ राहिलं नाही, ते राहिलं गाफील. जेव्हा आता पोटे मराठीचे उसळले, आता डोकं खाजी देत, आता काय करा, लय मुंबई लोक आले. पहिले सांगत होतो आणि मी गरिबाचं कल्याण केलंय, मी मला नाही सोडू शकत. ते विरारच्या बाजूला, विरारच्या त्या भागात, त्या शहरातल्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या आहेत, त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगन त्या पार्किंगवर नेऊन लावा आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या. ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारला आणि पोलीस बांधवाला सांगतो, मला बार बार बोलता येणार नाहीये, मग आता तोंड कोरडं पडलंय, म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही घोषित करा, मराठ्यांचे पोरं गाड्या नेऊ लावतील. आणि नाहीच लावल्या तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या, कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाहीये जास्त. त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका, इकडं चल आणि तिकडं चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या आणि त्या पार्किंगला लोकांनी जा. आत्ताचा तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्यात, त्याच्यामुळे तो रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार. त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा. तुम्ही नुसतं म्हणता आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 मैदानं पार्किंगला दिले, नुसतं 29 म्हणता. अरे 29 कुठं, बीडला दिलं का, अमरावतीत हे का, कुडशी घे असं, धाराशिवला आहे का, लातूरला आहे का, हिंगोलीत हे का, इकडं कुठं सांगली साताराला सोलापूरला दिले, असं त्याच्यावर लिहावं तर लागेल ना. नुसते 29 दिले. आता 29 आम्हाला काय मेळ लागायचे, एका गल्लीत हुकलं, दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या गल्लीत निघतो. त्यामुळं आझाद मैदानच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा, शांततेत मराठे बसतील, काही ताण होणार नाही. सरकारला शब्द आहे. धन्यवाद. उपोषणाबरोबर पाणी सोडलंय, सकाळपासून नाही घेतलं, पण आणखीन 2 दिवस नाही सोडणार. पाणी घेईल 2 दिवस समजा, पण मी सकाळपासून घेतलेलं नाहीये. कारण ते आता तिकडे फोन आले काय पावत्या काय, मला आणून दाखवा, त्याशिवाय बोलू शकत नाही. ऑनलाईन का होईना, मला फाईन आणून दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला झेरॉक्स काढून. कुणाजवळ द्या, इथल्या पोराजवळ. मी जाणं ते बघन मग मी काय करायचे. आणि हवा तसा जर ते खोड्या करीत असले ना, फाईन मारायच्या घ्यायच्या, पण मुंबईत यायचं चुकायचं नाही, चुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही. नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले. एकाने धिंगाणा करायचा नाही. आता ट्रॅफिक जाम कशामुळे होती, तर पार्किंगला जागा नाही म्हणून ते रोडवर लावतात. हे खरं आहे. तुम्ही ठिकाण ओपन करून द्या, सगळं होईल. चला, पाण्याचं काय नाही.
पाणीचं आणखीन आज उद्या आहे सुरू, घेतलं नाही मी तरी सकाळपासून, आणखीन थेंब पण नाही घेतला, पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे. आणि नाहीच मुख्यमंत्र्यांनी लवकर दखल घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू करणार. आणि सगळ्या गाड्याने झोपत जा, उगालय टेन्शन नाही घ्यायचं. हा पाणी घेतलं, पाणी आजच्या उद्या दिवस घेणार आहे. आशा आहे मला की आज उद्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि सरकार मराठ्यांच्या विषयाची अंमलबजावणी करतील. नाही केलं तर पाणी सोडू तिथून पुढे. त्याला काय, पोरं जरा जेवा जा, आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यान झोपायचं, सगळं किती अंतर एक आहे ते बघून ठेवायचं. गाड्या याच्यासाठी बंद केल्यात, काही गोष्टी समजून घ्या. इथल्या पार्किंग काही फुल झाल्यात, तर मग आता तुम्हाला ज्या पार्किंग आहे तेच लावा लागेल ना. आपल्याही पोरांनी अडवटपणा करायचा नाही, मला ते नाही आवडणार. मग हा, इथं जर एखादं मैदान मोकळं आहे आणि ते देत नाही तर मग बोलू, पण इथले मैदान काही बरेच फुल झालेत. मग फुल झालेत ना, तर मग आपल्या लोकांनी बाहेर लावायचं. रेल्वेने इथं असं आहे, 10 ते 12 रुपयात तुमच्या पार्किंग पासून